नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। गोंदिया जिले में शिक्षा अधिकारी रहे उल्लास नारद अभी नागपुर संभाग के शिक्षण उप संचालक है। सूत्र अनुसार करोड़ों रुपए का भ्रष्टाचार कर अनेक स्कूलों में ईद जारी कर स्कूल में नौकरी दी गई थी। उसी के चलते पूर्व सांसद नाना पटोले ने पत्रवार्ता में इन घोटालों में प्रशासन से मिलकर जो भ्रष्टाचार किया है उसकी जाँच हाईकोर्ट के जज से करने की मांग की गई। ये उल्लेखनीय है। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। भंडारा गोंदिया जिल्हा आणि पूर्व विदर्भामध्ये एक शिक्षण भरती घोटाळा समोर आलेला आहे। काय सांगाल आपण एकंदरीत या संदर्भात? शासनाच्या बगल बच्चांना जे अनेक त्यांनी शाळा कॉलेज काढले आहेत त्या लोकांना आणि त्यांच्या परिवाराच्या लोकांना फायदा देण्यासाठी राज्याची तिजोरी लुटण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि ते आता प्रशासनावर ते सगळं ढकलत आहे। प्रशासन दोषी आहेच पण तेवढेच शासनकर्ते सुद्धा दोषी आहेत आणि म्हणून या सगळ्या याची SITच्या माध्यमातूनच नव्हे तर ही हायकोर्टच्या जजेसच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी आणि या सगळ्या पापाचा भांडा चौकशीच्या समोर स्पष्टपणे दिसला पाहिजे आणि या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे। ती माहिती त्यांनी आम्हाला पुरवली आहे आणि त्या अनुषंगाने ज्या बनावट पत्राच्या कागदपत्राच्या आधारावर काही संस्था चालकांनी शिक्षकांची पदमान्यता घेतली होती त्या संदर्भात आम्ही आज पोलीस अधीक्षक गोंदिया यांना तक्रार केली आहे। मंत्रालयाने आम्हाला दिलेली माहिती की असे कोणतेही पत्र मंत्रालयाने निर्गमित केलं नाही आणि त्या आधारेच खोट्या बनावट आणि बनवाबनवीच्या पत्राच्या आधारे ज्या संस्था चालकांनी आपल्या शिक्षण संस्थांमधील विविध शाळांमध्ये पदमान्यता घेऊन शासनाचा तिजोरीवर डल्ला मारला, काही राजकारण्यांनी त्याच्यावर घुडदूस घातली, व्हाईट कॉलर नेत्यांनी ब्लॅक मनी कशी कमवली हे या शिक्षक भरती घोटाळ्यातून समोर येत आहे। म्हणून आम्ही आज पहिली तक्रार लेखी तक्रार आज पोलीस अधीक्षक गोंदिया यांना दिली आहे। त्यांनी आश्वस्त केला की या संदर्भात अंतर्भूत पूर्ण चौकशी होईल। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।